तर मित्रांनो, जे घरात आपण गुळ वापरतो आणि तेच आम्ही आज बनताना पाहिलं हो, तर ते कसं होतं काय होतं सगळं काही सांगतो शेवटपर्यंत पाहावं. तर नमस्कार मंडळी, स्वागत आजच्या आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. तर आज आम्ही नाही का आलतो गुळच्या फॅक्टरीमध्ये. मग आम्ही हेच गुळ घेण्यासाठी पिशोरला आलो होतो, कारण या गावात नाही का गुळचं उत्पादन खूपच जास्त आहे. आणि जर हेच गुळ आपल्या दुकानातून घेतलं तर हेच गुळ नाही का खूप सारे केमिकलने भरलेलं असतं आणि या गुळाला बनवायची प्रक्रिया बी खूप सोपी आहे. आणि आल्यावरती एक गोष्ट कळती, कारण या गुळामध्ये कोणतेही हानिकारक केमिकल कोणतेही वापरलं जात नाही. आणि आल्यावरती एक गोष्ट बघायला भेटते, कारण इथं गुळाची कशी प्रोसेस चालू राहते आणि गुळ बनवण्याची प्रोसेस तर खूपच सोपी आहे. कारण ही गुळ बनवायची पहिले ऊस तोडून आणता, मग या मशीन मध्ये टाकता आणि या मशीन मध्ये टाकल्यावरती सगळे ऊस नाही का पूर्ण ऊसाचा रस एका टँक मध्ये जमा केला जातो. मग त्या टँक मधला रस नाही का एका मोठ्या भांड्यामध्ये टाकला जातं आणि त्याच भांड्याला नाही का खूप वेळपर्यंत गरम केला जातो. मग खूप मोठ्या भांड्यामध्ये त्याला नाही का थंड करण्यासाठी ठेवलं जातं. मग थंड झाल्याच्या नंतर त्याला नाही का मार्केटसाठी शेप दिला जातं. मग ते शेप दिल्यानंतर त्याला पॅकिंग करून मार्केटला पोहोचलं जातं. हे अशी प्रोसेस आहे गुळाची. तर तुम्हाला प्युअर गुळ घ्यायचा असेल तुम्हाला यायचं आपल्या पिशोर येथे नाथबाबा मंदिर समोरच एक्झॅक्ट तुम्हाला गुळाची फॅक्टरी दिसेल. तर तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला, काय वाटलं, आपल्या कमेंट करायला विसरू नका. तर तुम्हाला गुळाची प्रोसेस आवडली असेल तर लाईक अँड फॉलो करायला विसरू नका. तुम्हाला भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये.